पुण्यातील विषारी दारू प्रकरणी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे। पुण्यातून ही बातमी आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागातील 13 जण निलंबित करण्यात आले। 3 निरीक्षक 6 दुय्यम निरीक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे। मोठी बातमी आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागातील 13 जण सध्या निलंबित करण्यात आलेले आहेत। पुण्यातील विषारी दारू प्रकरणी ही मोठी कारवाई म्हणावी लागेल। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अक्षय बडवे। अक्षय, आपण पाहू शकतोय मोठी बातमी आहे। 13 जणांना निलंबित केलेलं आहे, काय सांगाल? निश्चित आपण बघू शकतो की पुण्यातील हडपसर आणि पिंपरी चिंचवड येथील फुगेवाडी भागात विषारी दारू पिऊन अनेकांचा मृत्यू झाला होता आणि या प्रकरणी आता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुद्धा कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 3 निरीक्षक 6 दुय्यम निरीक्षक आणि 4 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आले। कर्तव्यात हलगर्जीपणाचा ठपका ठेवत सगळे अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आले। तसंच आपण जर बघितलं तर पुणे पोलीस दलातले 3, पिंपरी चिंचवड मधले 6 आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातले 13 असे एकूण हे तिन्ही विभागात जर आपण बघितलं तर तब्बल 22 जणांचं निलंबन करण्यात आलं। यामध्ये निरीक्षक, उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे। त्यामुळे नेमकी आता या प्रकरणात आणखी काही कठोर कारवाई या सगळ्या विभागाकडून केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर खरं तर मोठी अपडेट म्हणावी लागेल, कारण 13 जणांचं निलंबन झालंय। अक्षय, मी पुन्हा तुमच्यापर्यंत पोहोचेन। खरं तर या सगळ्या संदर्भात अनेकांचे जीव गेलेले आहेत विषारी दारू पिल्यामुळे। यानंतर आता 13 जणांना निलंबित तर केलंय, मात्र त्यानंतरची पुढची कोणती कारवाई होऊ शकते? यामागे आणखी काही नावं आहेत का? मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे का? आपण बघू शकतो की मृतांचा आकडा जो आहे तो सातत्याने दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। 3 दिवसापूर्वी खरं तर हे प्रकरण जेव्हा पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीमधून सुरू झालं होतं, त्याचे धागेदोरे थेट पुण्यातल्या हडपसर पर्यंत येऊन बसले होते आणि त्यानंतर मुख्य आरोपींना जरी अटक झालेली असली तरी सुद्धा यामागे कोण बडे सूत्रधार आहेत याचा देखील शोध घेतला जातो। त्यामुळे पुणे पोलीस असतील, पिंपरी चिंचवड पोलीस असतील, त्यासोबतच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडनं या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवलं जात आहे आणि तसंच कामात जर कोणी हलगर्जीपणा केला जात असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाईचा बडगा जो आहे तो या तिन्ही विभागाकडनं घेण्यात येतोय। नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर आपण पाहू शकतोय तब्बल 13 जणांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली आहे। पुण्यात विषारी दारू प्रकरणासंदर्भातली मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण अनेकांचे बळी यात गेलेले आहेत आणि याच प्रकरणात सध्या 13 जणांचं निलंबन झालंय। पुण्यात विषारी दारूमुळे अनेकांचे बळी गेलेले आहेत। हा मृतांचा आकडा वाढत चाललाय।